श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, पवित्र असाच मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि हा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये आपण जेवढे उपाय करता येतील, सेवा करता येतील तेवढे आपल्याला करायचे आहेत. आणि आज पहा, मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे. त्यामुळे आज संध्याकाळी आपल्याला कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि घराची, मुलाची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आणि त्याचबरोबर घरातल्या ज्या बी अडचणी असतील, नकारात्मक शक्ती असतील, त्याचबरोबर जे दोष असतील, अडचणी असतील, त्या सर्व दूर होऊन जातील आणि कुटुंबाची खूप सारी प्रगती होईल. तर असा हा आजचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, आपल्या घरामध्ये जर नकारात्मक शक्ती असेल किंवा मग खूप सारे दोष आपल्या घराला लागलेले असतील, आपल्या घरावर शत्रुबाधा, वास्तुदोष, त्याचबरोबर पितृदोष यासारखे दोष आपल्या घराला लागलेले जर असतील तर आपल्या घराची प्रगती ही होण्यापासून थांबते. आपण कोणतेही काम करायला जा, त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही. आपण खूप सारी मेहनत, कष्ट करतो, परंतु त्यामध्ये आपल्याला जसं पाहावं तसं यश संपादन होत नाही आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या प्रवेश करत नाही. आपल्या घरामध्ये जर खूप प्रमाणामध्ये दोष असतील तर लक्ष्मी माता आपल्या घरातून बाहेर निघून जाते. जरी ती आपल्या घरामध्ये आली तरी ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जाते. त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या होऊ नये यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. तर पहा, आपल्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण जे कष्ट करतो, मेहनत करतो, त्याबरोबरच असे काही घरामध्ये छोटे छोटे उपाय जर आपण केले तर आपल्या घरामधली नकारात्मक शक्ती ही दूर होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रवेश करते आणि घरातली सर्व संकट दूर करून टाकते. त्यामुळे असा हा एक प्रभावशाली उपाय संध्याकाळी आपल्याला करायचा आहे. तर पहा, कापूर आहे तर तो कापूर किती सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि घरातली जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट करण्याचं काम हे कापूरमध्ये असतं. तर पहा, संध्याकाळी आपल्याला 6च्या नंतर, जरी तुम्ही 5च्या नंतर जरी हा उपाय केला तरी चालेल. कारण पहा, आता संध्याकाळी अंधार लवकर होतो आणि दिवस लवकर मावळला जातो. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी 5च्या नंतर जरी हा उपाय केला तरी चालेल आणि संध्याकाळी 12पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्ही जी संध्याकाळी माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे ह्या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये पहा, त्यावेळी सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते आणि त्यामुळे त्या ऊर्जेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची शक्ती ही राहत नाही. आपल्या घरातले जे दोष आहेत तर ते दूर होऊन जातात. त्यामुळे पहा, अशा काही उपाय जे आहेत तर ते लक्ष्मी येण्याच्या टायमाला जर आपण केले तर त्याचे खूप मोठे चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. आणि पहा, हे उपाय आपण दररोज वेगवेगळे सांगत असतो आणि हे वेगवेगळे उपाय जर आपण दररोज केले तर एक ना एक दिवस आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या उपायाचा आपल्याला फायदा होत असतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक उपाय हे करत चालायचे आहेत आणि उपाय करताना अगदी श्रद्धेने आणि भावनेने आपल्याला करायचे आहेत. जर त्या उपायाप्रती आपण जर किंतु परंतु असा जर विचार केला तर आपल्याला त्या उपायाचा फायदा होत नाही. त्यामुळे अगदी श्रद्धेने उपाय करा. तर पहा, आपल्याला 4 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. जर भीमसेनी कापूर असेल तर नक्की आवर्जून भीमसेनी कापूरच यूज करा. जर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तो कापूर यूज केला तरी चालेल. तर पहा, आता एक प्लेट घ्या किंवा मग मातीची पंती घ्या. त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि ह्या ज्या भीमसेनी कापराच्या वड्या असतील किंवा तुमच्याकडे जो कापूर असेल तो आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि तो त्या तांदळावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर 2 लवंगा आपल्याला त्यावरती ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला 2 हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत. तर पहा, अगदी व्यवस्थित आणि चांगल्या घ्यायच्या आहेत आणि जे आपण
लवंग घेणार आहोत त्यासुद्धा व्यवस्थितच घ्यायच्या आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी घेतल्यानंतर बघा, जर तुम्ही संध्याकाळी आरती करत असाल किंवा मग सकाळी तुम्ही कथा वाचलेली आहे किंवा पूजा मांडलेली आहे, तुम्ही कोणत्याही वेळी पूजा मांडू शकता. सकाळी मांडू शकता, संध्याकाळच्या वेळी मांडू शकता, कोणत्याही वेळी मांडली तरी चालेल. तुम्ही कथा कधीही वाचली तरी चालेल. तर पहा, तुम्ही सकाळी केलं असेल तरी चालेल आणि जर संध्याकाळी करणार असाल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा हा उपाय करू शकता. तर पहा, सकाळी तुमचं जरी आवरून झालं असेल तरी तुम्ही संध्याकाळी आपली ही आरती देवीची करायची आहे. तर पहा, माता लक्ष्मीची आरती आपल्याला नैवेद्य दाखवण्या अगोदर करायची असते. त्यामुळे संध्याकाळी जो नैवेद्य दाखवणार आहोत त्यावेळेस ही आरती आपण करणार आहोत. तर ही जे कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आणि यानेच आपल्याला ही आरती करायची आहे. आणि माता लक्ष्मीची आरती करते. पहा, माता लक्ष्मीची आरती आपल्याला करायची आहे. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्याकळ रूपेस्तु स्थूल लक्ष्मी, ही आरती आपल्याला त्यावेळेस करायची आहे. ही महालक्ष्मीचं जे पुस्तक आहे त्याच्या पाठीमागच्या पानावर दिलेली आहे. तर हीच आरती आपल्याला करायची आहे. तर ही आरती म्हटल्यानंतर आपल्याला तर बघा, आपण माता लक्ष्मीची आरती केल्याच्या नंतर त्या जे मातीचं भांडं आहे किंवा पणती आहे किंवा प्लेट आहे तर ती आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायची आहे. आणि घरामध्ये फिरून झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा आपल्याला ती फिरवायची आहे. त्यानंतर जी ही आरती आहे ती जर थंड झाली त्यानंतर जो काही राख राहील तर ती आपल्या सर्वांनी घरातल्या लावायची आहे. म्हणजे त्याचा टिळक आपल्याला लावायचा आहे. आणि ते टिळक लावल्यानंतर पहा, थोडंफार जे शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि एखाद्या झाडाला टाकून द्यायचं. तर अशा प्रकारे आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं पठण देखील आपल्याला आरती झाल्याच्या नंतर करायचं आहे. 1च मिनटं त्या महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायला लागतो. परंतु जर आपण हे पठण आपल्या घरामध्ये केलं तर माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात आणि आपल्या घरामधले दुःख दारिद्र्य नष्ट होऊन. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.